हर हर महादेव। मैं पंडित मुकेश शास्त्री, नासिक त्र्यंबकेश्वर। मी आज सांगू इच्छितो, कालसर्प का होतो, कालसर्पाचं निवारण काय, कालसर्प कुठे केलं जाईल, कालसर्पामध्ये किती पैसे लागतात, आज या विषयावर मी चर्चा करायला आलोय। कालसर्प का होतो? आपल्या कुटुंबामध्ये कोणाची अकाल मृत्यू झाली असेल, त्याची सद्गती झाली नसेल आणि सर्पयोनी, जसं 4 सृष्टी असतात, अंडज, पिंडज, उदबीज, श्वेतज। अंडज म्हणजे या 84 लाख योन्या असतात ज्यांचा जन्म अंड्याने होतो। आपलं पूर्वजन्म कशात होतं आपल्याला माहिती नाही, तर अंड्याने झालं असेल। पिंडज, जसं पशु पक्षी हे अंडे देतात। पिंडज, जसं माणसाचं शरीर पहिले पिंड निर्माण होतो, जानवर यांचं अंड होत नाही, हे पिंड तयार होतो। उदबीज, उदबीज म्हणजे जे फाडून निघतात, जसं जमिनीमध्ये कोणतंही आपण बीज घालतो तर ते जमीन फाडून निर्माण होतो, त्याला म्हणतात उदबीज। श्वेतज, श्वेतज म्हणजे काय? डास, जे मलमूत्रातनं निर्माण होतात, डास झाले, मच्छर झाले, हे जे पण जेवढे आहे प्राणी, हे श्वेतज, मलच्या दृष्टिकोनाने जे उत्पन्न होतात त्याला म्हणतात श्वेतज। असे 4 सृष्टी असतात। या सृष्टीमध्ये व्यक्ती भटकत असेल अथवा सर्प आपल्या पिढ्यांमध्ये सर्प मारलं गेलं असेल, त्यांची मुक्ती व्हावी, त्यांना मुक्ती मिळाली नाही, तिथून हा कालसर्प निर्माण होतो। याचा प्रमाण कुठे मिळणार? तर याचं प्रमाण बृहत्पराशरीमध्ये मिळेल, होराशास्त्रामध्ये मिळेल। तर राहू केतूमुळे लागतो, ते कारण हे छायाग्रह आहे। राहू एक पॉवरफुल ग्रह आहे, केतू हा कुळाची उन्नती करतो, माइंडनी काम करतो, स्ट्रेस जास्त देतो। राहू पॉवरवर विश्वास ठेवतो। तर कालसर्प कुठे केलं पाहिजे? तर कालसर्प जिथे ब्रह्मा, विष्णू और महेश म्हणून इथे बसलेले गोदावरी, महाभागे, महापातक नाशिनी, धर्मार्थ काम मोक्षाणाम मुक्ती भुक्ती प्रदायनी, या गोदावरीच्या काठावर इथे आधी व्याधी पीडा निवृत्ती करता लोक इथे येतात। अधना सधना संतु, जो निर्धन असेल तो धनाच्या कामना करतोय तो। पुत्रिणा संतु पौत्रिणा, ज्याला मूलबाळ नसतील त्याला मूलबाळ होतात। नातू पोत नसतील तर नातू पोते होतात। जो विद्याहीन असेल तो विद्यावान होतो, जो यशहीन असेल तो यशवान होतो, जो रोगी असेल तो निरोगी होतो। पाप, गोहत्यासारखं पाप धुण्याची ताकद आहे या गोदावरीमध्ये। 2027 मध्ये महाकुंभ भरणार आहे। या महाकुंभामध्ये तर इथे कालसर्प करायला लोक येतात। पण हे कुठे होतं? तर हे गोदावरीच्या काठावर अथवा कुशावर्त कुंड, त्याच्या आजूबाजूला गुरुजींचं घर आहे, तिथे ही पूजा केली जाते। काय करायला पाहिजे? तर याच्यामध्ये राहूचं जप करून, केतूचं जप करून, नाग गायत्री करून कालसर्पाची नागप्रतिष्ठा करा, ज्याच्याने हा कालसर्प दोष नाहीसा होतो। पण लोकांची परिस्थिती नसते तर काय करणार गुरुजी? मग गुरुजी म्हणतात एक काम करा, तुम्ही शांती करा। मग याच्यामुळं हा बाजार सुरू झाला। लोक 1100 घ्या, 1500 द्या, मी ग्रुपमध्ये करतो, ही सुरुवात करायला झाली। यजमानाने प्रश्न विचारायला पाहिजे की कालसर्पाचे 12 प्रकार असतात, तर प्रत्येक कालसर्पाचं पूजन वेगवेगळं होतं, तर वेगवेगळं पूजन झालं पाहिजे। आता जेवढे लोक बसतात सर्वांचं एकसारखं कालसर्प नसतं ना, मग कालसर्पाचं वेगळं पूजन झालं पाहिजे। आपण वेगळं करायला गेलं तर शास्त्रसंमत याचा जप करून मग नागप्रतिष्ठा झाली पाहिजे, त्याला 11,000 रुपये खर्च आहे। राहू केतूचा जप करून, नाग गायत्री करून कालसर्पाची महापूजा, नागप्रतिष्ठा, तेव्हा हे कालसर्प संपून जातं। आणि कालसर्प
कुठे करायला पाहिजे आणि कुठून लागते हे दोन संबंध प्रश्न मीचं उत्तर सांगितलेलं आहे. याच्यात काही कळालं नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संवाद करू शकता. ज्यांनी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. ज्यांनी बेल आयकॉन ऑन केलं असेल तर बेल आयकॉन ऑन करून घ्यावं. माझा नंबर आहे 9881451164. मी पंडित मुकेश शास्त्री, नाशिक त्र्यंबकेश्वर. हर हर महादेव.